नाशिकच्या अशोक खरातवर गुन्हा नोंद झाला आणि भोंदूगिरीचे एक एक कारनामे समोर येऊ लागले. पण या सगळ्या प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे अशोक खरातचे काही मोठ्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यावर. हे फोटो समाज माध्यमांवर वेगानं पसरले. या फोटोंमध्ये अशोक खरात अनेक मंत्र्यांसोबत, आमदारांसोबत आणि स्थानिक नेत्यांसोबत हसताना, हात मिळवताना किंवा एखाद्या कार्यक्रमात दिसतोय. हे फोटो समोर आल्यावर राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेतही मोठी खळबळ उडाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की असा भोंदू व्यक्ती इतक्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात कसा होता आणि त्याच संदर्भात सत्ताधारी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. आपल्याला माहिती आहे, जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली. 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे मोठ्या कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत. दिवसातून शेकडो लोक भेटतात आपल्याला, शेकडो लोक येतात. उद्घाटनाला जातो, लोकार्पणाला आपण जातो, लग्न मैताला जातो, अशा ठिकाणी लोक अनेक भेटतात. मंदिरात जातो, धार्मिक स्थळांना भेटतो, आपण उघडपणे जातो, लपून छपून करत नाही. आणि या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी आपल्याला काही माहिती असतं असं नाही आहे. उद्या तीच व्यक्ती गुन्हा करते, मग त्याच्यावर असलेले लोकप्रतिनिधींचे फोटो व्हायरल होतात. ते झाले, पण याचा अर्थ लगेच त्याच्याशी त्याचा संबंध आहे असं मानण्याचं कारण नाही. मिलिंद नार्वेकर इथं बसले, त्यांचाही फोटो झळकलाय आणि म्हणून त्यांचा फोटो असणं म्हणजे त्यांच्याशी काही संबंध असणं असं जोडता येणार नाही. त्यांना आम्हाला मंदिरात नेलं. महादेवाचं मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते. त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय. ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून. तर ते 4 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. मी आता ते पाहतो, 2 वर्ष नाही, 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्या कार्यकर्त्यांना आग्रस्त नेला आणि समाजाचं मन राखावं लागतं कधी कधी. आम्हाला माहित असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धुताण आहे, पण समाज मन नाराज झाला नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं. वास्तविक ते कठोरपणा आपण घेतला पाहिजे. त्यानंतर नक्की आम्ही ते घेत राहू, त्याचा आम्ही निषेधच करतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे मीडियावाले, म्हणजे तुम्ही किती मीडियावाले भारी लोक आहे, बनमाश म्हणणार नाही कारण मग तुम्ही आधी उलट्या बातम्या टाका. तर तुम्ही फडणवीस साहेब तिथे गेले, त्यांना विचारलं का तुम्ही? अमित शहा तिथे जाऊन आले, त्यांना विचारलं का तुम्ही? ते तुमच्यात ते मर्दांगी येत नाही, त्यांना फोन लावून विचारायला पाहिजे. शिंदे साहेब तिथे गेले, ते विखे पाटील तिथे गेले, ते कोणत्या शिड्या बाहेर काढायच्या हे बीजेपीनंच ठरवलं. मीडिया तेवढ्याच बरोबर बाहेर काढतं. व्यवस्थित बीजेपी व्यवस्थित कार्यक्रम राबवतोय आणि मीडिया तिथं जाऊन बरोबर तेवढ्याच. आता 300 कॅशर व्हिडिओ आहे तिथे जवळ. आपण
ये शिरडी में हमारा प्रोग्राम था। उसके बाद हम लोग दर्शन के लिए ईशानेश्वर मंदिर गए थे। वहां पे हमने कुछ भी नहीं किया, खाली ईशानेश्वर में जो शिवलिंग है उसकी पूजा की। अभी इसमें गलत चीज क्या है? इसमें गलत कुछ भी नहीं है। जब हमें पता अभी चला कि इस तरह के एक्टिविटीज में वो इन्वॉल्व है, अगर पहले पता होता तो हम उनके पास कभी जाते भी नहीं। त्यामुळं आता खरातवर गुन्हे नोंद झाल्यावर अजून किती प्रकरणं आणि किती फोटो आणि अजून काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com